काही दिवसापूर्वी घडलेल्या घरफोडी प्रकरणी कोल्हापुरातील सोनतळी येथील 2 तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले। रुक्साना झाडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोनतळी येथील घरामध्ये पहाटे 5:45च्या दरम्यान घराचा कडी-कोंडा उचकटून त्यांनी रोख रक्कम 20,000 आणि तिजोरीतील 23 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले। या गुन्ह्याचा तपास चालू असताना करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार या घरफोडीतील सोन्याच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी 2 मुली वडणगे फाटा येथे असणाऱ्या यशवंत हॉटेल जवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी अधिक माहिती दिली। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, उपनिरीक्षक आकाशदीप भोसले, जालिंदर जाधव, भुवनेश्वर पथकाचे सुभाष सरवडेकर, सुजय दामणे, विजय तडसकर, रणजित पाटील, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण, विजय पाटील, योगेश शिंदे, अमित जाधव आणि मुरलीधर लांगी यांनी केले। दिनांक 21/3/2024 रोजी सोनतळी या गावामध्ये करवीर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रुक्साना झाडी यांच्या घरी घरफोडी झालेली होती। त्या घरफोडीमध्ये रुक्साना झाडी यांचे 23 ग्रॅम सोने आणि 20,000 रुपये कॅश एवढी रक्कम चोरीस गेलेली होती। सदर घरफोडी उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम यांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलं। त्यापैकी एक आरोपी हे विधी संघर्षग्रस्त बालिका आहे आणि दुसरे आरोपीचं नाव स्वाती सुदर्शन कांबळे, वय 19 असं आहे। त्या दोघींना आम्ही चौकशीसाठी ताब्यात घेतले असताना त्यांच्याकडून चौकशी केल्यानंतर आम्हाला 23 ग्रॅम सोनं आणि 20,000 कॅश प्लस त्यांनी गुन्ह्याच्या कामासाठी वापरलेली मोपेड असा एकूण 2,05,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। घरफोडी ही पूर्ण उघडकीस आणलेली आहे। आरोपी देखील आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। मागील 2 महिन्याच्या काळामध्ये करवीर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण 2 घरफोड्या झालेल्या आहेत। यामागे पोलीस प्रशासनानं करवीर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदेसाहेब यांनी उत्तमरित्या पेट्रोलिंग आपल्या हद्दीमध्ये चालू केलेली आहे। तसेच ग्राम सुरक्षा दल स्थापन केलेले आहेत। वारंवार गावातील लोकांना ज्यांची परिस्थिती आहे त्यांना त्यांच्या अपार्टमेंटमध्ये CCTV लावण्याचे आवाहन केलेले आहे। SP सरांच्या सूचनेनुसार आपण यापुढे देखील घरफोडी होऊ नये यासाठी प्रतिबंधक काळजी घेतलेली आहे। पोलीस प्रशासनाचं यावर पूर्णतः लक्ष आहे।